ठाण्यात मासुंदा तलावाकाठी भाजपातर्फे दीपोत्सव। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं भाजपच्या वतीने मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। त्याचबरोबर 100 ढोल व 30 ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्रीरामाला वंदन केलं जाणार आहे। यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्तानं भाजपातर्फे ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मिशन अयोध्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरातील मंदिरे व मंदिराचे आवार स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। येत्या 21 जानेवारीपर्यंत शहरातील मंदिरांची सफाई केली जाणार आहे। त्यानंतर 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वेळी मासुंदा तलावाच्या काठावर सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। यावेळी ठाणे येथील वीरगर्जना ढोल ताशे ध्वज आणि झांज पथक, मुंबईतील मोरिया ढोल ताशे पथक आणि मुंबईतील झुंजार लेझिम झांज आणि ध्वज पथकाच्या वतीनं 100 ढोल व 30 ताशांच्या साह्यानं महावादन कार्यक्रम पार पडणार आहे। तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे, असं जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी सांगितले। 22 तारखेला अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये लाखो भाविक त्या ठिकाणी सहभागी होणार आहे। देशभर राम मंदिराचं वातावरण आहे आणि सर्व देशभर नागरिक राम भक्तमय झालेले आहेत आणि ठाण्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी अयोध्या मिशन याच्या माध्यमातून मंदिर स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मंदिर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। मासुंदा तलाव या ठिकाणी आम्ही संध्याकाळी गंगा आरती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अयोध्येच्या राम मंदिर निर्माण निमित्त त्या ठिकाणी 100 ढोल, 30 ताशे, 25 ध्वज असे एक सलामी त्या ठिकाणी राम मंदिर निर्माण होतंय। आनंदाचं वातावरण आहे आणि ठाणेकर नागरिकांना त्या ठिकाणी ढोल पथकाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सलामी देणार आहे। अनेक ठाणेकर नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे। त्या ठिकाणी दीपोत्सवचा कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्यामुळे सर्व ठाणेकर नागरिकांनी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतोय। आणखीन काय काय कुठून ढोलताशा पथक वगैरे सहभागी होणार आहेत? आणखी वैशिष्ट्य नाही, आमचं स्वतःच वीरगर्जना ढोलताशे पथक आहे, एक झांज पथक आहे आणि त्या ठिकाणी मुंबईमधलं एक पथक आहे। म्हणजे 2 पथकं, झांज पथक आणि ध्वज पथक, असं एकूण 150 जणांचं त्या ठिकाणी वादन होणार आहे आणि हे वादन बघण्यासाठी अनेक ठाणेकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील। अनेक ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण ढोल पथकचं वादन बघण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं। प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार? या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक, प्रदेशाच्या सरचिटणीस माधवीताई नाईक उपस्थित राहणार आहे। हा कार्यक्रम किती वाजता असणार आहे संध्याकाळी? मासुंदा तलावाभोवती या कार्यक्रमाचे नियोजन संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे।